वडवळ संघाचा समीरला मी विनंती करतो की त्याने आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायला यायचंय। आणि पळसदरी संघाचा फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत, अमोल आणि वसंत। आणि आपण आता ऐकूयात आमचे लवजीचा बुलंद आवाज मोहन थरकुडे, ज्यांचं नाव दुगाडे सर सातत्याने कालपासून घेत आहेत, त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकू। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद जयजी मोरे, आपण मला संधी दिलीत। तर मॅन ऑफ द मॅच समीर ठरतोय, कारण की प्रथम फलंदाजी करताना त्याने 25 धावा जमवल्या होत्या, तर समीर ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर आपण बघतोय की दोस्ती फाउंडेशन पुरस्कृत श्री अल्पेशजी थरकुडे व प्रशांतजी शेंडे यांच्या माध्यमातून ही नाईट क्रिकेटची रणनी आपल्याला इथे पाहायला मिळते। तर पंच स्पीडअप घ्यायचे, कारण की आज आपल्याला अतिरिक्त मॅच खेळवायचे आहेत। तर पळसदरीसाठी संधी असेल की नागरिक सामाजिक विकास संस्था अध्यक्ष सौ वर्षा राजेश मोरे यांकडून अमोल दरेकर व वसंत थोला याला प्रत्येक हॅट्रिक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। निश्चितच आपण बघतोय की आमचे मान्यवर आज पैशांची बरखास्त करतायत। प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक लगातार 2 षटकारास पळसदरीच्या कुठल्याही फलंदाजांनी जर लगातार 2 षटकार लगावले तर त्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। आपण बघतोय की धामणी विरोधात पळसदरी मॅच आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला होता पळसदरीने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, कारण की थंडीचं वातावरण आहे। अशा वेळेला चेस करणं थोडंसं हार्ड जाऊ शकतं, कारण की लाच्या तिन्ही नाईट मॅचमध्ये जर आपण बघितल्या तर चेसिंग 12 नंतर चेसिंग करणं थोडंसं हार्ड जातं आणि त्याचाच अभ्यास करून की काय तर प्रथम फलंदाजी करून एक टार्गेट सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नांना ते यशस्वी ठरतात का आता पाहणं गरजेचं असेल। तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज अजय। वुडलँड स्पॉटवरती टाकल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतली, निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र गेलाय तो पळसदरीच्या टीमसाठी आणि अजूनही श्री गणेश मात्र ओपन केलेलं नाही, कारण की पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाला मात्र आता खेळण्यासाठी एक सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं असेल, कारण की धावा येणं गरजेचे आहेत। जर एक टार्गेट सेट करायचं असेल तर धावा येणं गरजेचं आहेत, परंतु जर विचार केला एक चांगल्या टोटलचा तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असल्यानंतर त्या षटकामध्ये कमीत कमी 12 ते 13 धावा येणं गरजेचं असेल ते पळसदरी टीमसाठी। संत पुढे येऊन षटकार लागावतोय की काय, सुरेख फटका लागावलाय, स्टेप आउट केला आणि मिडॉनच्या डोक्यावरून लगावलेला हा षटकार संधी भेटते डीजे। बघितलं की लगातार 2 षटकाराला प्रफुल्ल ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर स्टेप आउट केला आणि डान्सिंग डाऊन द विकेट आपण बघितला, मिडॉनच्या डोक्यावरून लगावलेला हा वसंतच्या बॅटमधून आलेला षटकार। अजय सुरेख गोलंदाजी करत होता, परंतु मागे खेचण्याचं काम केलंय ते वसंत या फलंदाजाने। एक सोपा झेल कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आणि पॉईंटच्या दिशेने हा सोपा झेल मात्र घेतला आहे तो क्षेत्ररक्षकाने आणि
डीजे डीजे राधा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत राधा एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत निश्चितच आपण जर बघितलं धावा येत आहेत, धावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. त्या पळेजारी टीमसाठी बकासूरचं नाव एवढं चर्चेत आहे की कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठल्याही खेड्यापाड्यात जा, तुम्हाला बकासूरचं नाव हा सर्वात पहिला दिसेल तो बैलगाडा क्षेत्रामध्ये. आणि पहिला षटकाचा खेळ संपलाय. काय फटका लागला होता, रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तो अमोल दरेकर याच्या माध्यमातून लगातारच्या 2 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते प्रफुल्लजी ठोंबरे यांच्याकडून. तसेच तर लगातारच्या 3 षटकारांसाठी नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांच्याकडून अमोल दरेकर यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सांघिक दुसरा व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो गोलंदाज राहुल. पॉइंटच्या दिशेने कट केला आणि 1 धाव मात्र निश्चितच मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 1ने सरावत आहे, ते जाऊन पोहोचत आहे ते 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. साईराजला माहिती आहे अमोल चांगला खेळतोय, अशा वेळेला त्याला स्ट्राईक मिळणे गरजेचं असेल आणि त्याचं काम त्यांनी मात्र सहजरित्या पूर्ण केलं. पॉइंटच्या दिशेने एक सोपी धाव मात्र त्याने मिळवली आणि एका धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा 1000 रुपये घेण्याच्या नादामध्ये आपली विकेट देऊन गेलाय तो एक ताकदवान फलंदाज अमोल आणि डी संधी मिळते. जे आपण बघितलं की बजरंग श्री संतोषजी चिंते यांच्याकडून आपण त्याची कालच खरेदी केली बजरंग बैल. तो आपल्याला पाहायला मिळेलच पुढील हंगामामध्ये. मला असं वाटतं तर चर्चेमध्ये असेल बैल बजरंग बैल. एक
चांगला बैल त्यांनी खरेदी केलेला आहे. तर आपण लगेच मॅचकडे वळूया. 14 धावा फलकावरती लागल्यात. दुसरा विकेट मात्र गेलाय. एक मोठा हादरा मी तर म्हणेल दिलाय तो गोलंदाज राहुल या गोलंदाजाने. अकुट टप्प्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. आमच्या पंचांना खरं तर कसरत करायला लावले आणि एक अवांतर धाव मात्र मिळते. या अवांतर धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडा स्पीडअप घ्यायचे कारण की खूप वेळ होत आहे आणि आपण स्पीडअप घेतला तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त मॅच सुद्धा खेळवायचे आहेत. गुडल्या स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाले आणि धावफलक मात्र तिथेच चिरावलंय. 2 बाद या 15 या धावसंख्येवरती. खरं तर जर बॉल मिळत नाहीये, मेरिटनुसार फटके येत नाहीयेत तर सिंगल डबलवरती भर देणं गरजेचं असेल. ते पळदर या टीमला पॉईंटच्या दिशेने खरं तर लगावण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 2 धावा दिल्यात त्या धामणी या टीमने. खरं तर 2 धावांनी धावफलकावरती धावा लागल्यात त्या 17. एकेरी दुहेरी धावांवरती भर देणं गरजेचं असेल ते पळदरी टीमला एक चेसेबल टार्गेट सेट करण्याचा मानस त्यांना करावा लागेल तो धारणी विरोधात खेळताना. धामणी संघ आपण बघतोय की चांगला खेळ करताना या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू होता. पूल केलाय. पूल खरं तर सक्सेसफुल ठरतोय की काय आणि रोहित शर्माची आठवण करून देणार येतोय हा डाव. च्यवनप्राश चौकार आणि संधी मिळते डी. दोन धावा मिळाल्या. स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर लगेच त्या स्ट्राईक चेंज झाल्यानंतर फलंदाज नागेशने बॅकफुटला येऊन पुल केला आणि चौकार मात्र निश्चितच मिळवला. त्यानंतर आपण बघतोय की सरळ गेलाय तो मिडांच्या दिशेने हा आलेला. खरं तर बॅनर अल्पेश तरकुडे यांच्या बॅनरला लागलेला हा षटकार आणि संधी मिळते. धावफलकावरती लागल्यात त्या पळदरी टीमच्या लगातारच्या 2 षटकारांसाठी प्रफुल्लजी ठोंबरे यांच्याकडून 1000 व तसेच नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्षा साव वर्षा राजेश मोरे यांच्याकडून सुद्धा 1000 तब्बल 2000चा पारितोषिक आहे. ते प्रत्येक खेळाडूला पळझरीच्या प्रत्येक खेळाडूला 2000 रुपये लगेचच आपल्या टीमसाठी मिळतील. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील दोन्ही फलंदाजांना. खरं तर एक चान्स सुद्धा असेल तो नागेशला. जिथे एक धाव होती त्यानंतर दुसरी धाव सहजरित्या मिळवली. त्यानंतर पूल केला आणि लगेचच मिडांच्या डोक्यावरनं सुद्धा षटकार लागवला. म्हणजे स्ट्राईक चेंज छोटी छोटी तर स्ट्राईक चेंज झाली आणि लगेचच 10 धावा पुढील 2 चेंडूमध्ये वसूल केल्या त्या फलंदाज नागेशने. 2 षटकाचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 षटके येणे बाकी आहेत ते धामणी टीम कडून. तर 30 षटक घेऊन येतो तो गोलंदाज ऋतिक. आपण बघतोय की गोलंदाजी मार्कवर येत आहे. तर उजव्या हाताचा हा गोलंदाज असेल ऋतिक. त्याच्या समवेत आपण बघतोय की इनट नंबर 3 आणि 4च्या पोझिशनला आलेले फलंदाज साईराज आणि नागेश. साईराज सिंगल डबल वरती भर देतोय तर नागेश मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना यश देखील आलंय ते नागेशच्या फलंदाजीतून. टप्प्याचा चेंडू होता. रिव्हर्स स्विप केलाय. 4 धावा मिळतात. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 31 धावे संख्येवरती. संधी मिळते डी.
मध्ये यशस्वी सुद्धा झाला तो फलंदाज साईराज. 4 धावांनी 31 धावा धावफलकावरती लागलात. आखूट टप्प्याचा चेंडू होता, कट केलाय. 1 धाव मात्र निश्चितच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एका धावेवरती समाधान मात्र मानावं लागलंय ते फलंदाज साईराजला आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 32 या धावसंख्येवरती. विवान तावडे कुठे असेल तर स्टेजची ते संपर्क साधावा. तुमचे मोठे बाबा आपले वाट बघतायत. तर लगेचच मॅच कडे वळूया. साईराज आणि नागेश काय फलंदाजी करतात. जो चांगला चेंडू आहे त्याला सन्मान देत आहेत, जो खराब चेंडू आहे त्याच्यावरती चौकार षटकार लगावतायत. जर नागेशने या चेंडूवरती षटकार लगावला तर प्रफुल्ल ठोंबरे आणि वर्षा राजेश मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच प्रयत्नात 1 धाव मात्र निश्चितच मिळणे. खरं तर पूल काढण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची लिडिंग एज घेतली. या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 33 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 9 चेंडू असतील जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करता येतो पळदरी संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपने मारण्याचा प्रयत्न होता. प्रवीण दुगाडे यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तो लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि खरं तर पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप लागला होता, त्यावेळेला खरं तर कौतुक केलं होतं, परंतु दुसरा चेंडू थोडासा खाली राहिला आणि फलंदाजाला मात्र काही समज नाही आणि निर्धाव चेंडूचे मात्र सांगता झाले. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला होता खडे खडे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र झाला नाही आणि लेग बाईज रूपात 1 धाव मात्र निश्चितच मिळते. या एका धावेच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावा. खरं तर ऋतिकच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की हा षटक मोठ्या मध्ये कन्वर्ट करेल की काय पळत जरी संघ, परंतु सुरेख गोलंदाजी केले ते गोलंदाज ऋतिक या गोलंदाजांनी. खरं तर 1 धाव आणि त्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ते पळत जरी टीम्स आणि 2 धावा मात्र निश्चितच मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 12च्या सरासरीने 36 धावा. तर यानंतरचा होणारा सामना आपण बघू शकाल. एकीकडे असेल अल्पेश इलेव्हन लवजी तर त्याच्या विरोधात असेल गोहे चिंचवली. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. अल्पेश इलेव्हन लवजी संघाचा कर्णधार तसेच गोहे चिंचवली संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचे. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग नकोय, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर ही जी नाईट टुर्नामेंट आहे ती आपल्याला आणखीन चांगल्या रूपामध्ये पाहायला मिळेल. पुढील येणारं षटक असेल आणि स्लॉग ओव्हरचं षटक. खरं तर या ओव्हरमध्ये या मॅचची कलाटणी देणारा हा षटक आहे आणि तीची जबाबदारी मात्र संघाच्या कर्णधाराने दिली आहे ती मयुरेश या गोलंदाजाला. मयुरेश हा गोलंदाज आपण बघतोय की आता त्याला खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की आधीच धावा स्कोअरबोर्डवरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चौथं आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो गोलंदाज मयुरेश आणि स्ट्राईक एंडला फलंदाज उभा येतो साईराज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु 1 धाव मात्र निश्चितच मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे, चेंडू फेकणार तो, परंतु 1 धाव मात्र निश्चितच. एका धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण बघितलं जर इथे फुलटॉसच्या पद्धतीच्या चेंडूवरती खरं तर मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु बॉलला थोडासा पेस जास्त असल्यामुळे बॅट आणि बॉलचा कनेक्शन मात्र नीट झालं नाही आणि 1 धाव मात्र निश्चितच मिळाली होती. परंतु आणि हा मात्र जात आहे काव कॉर्नरच्या रिझन मध्ये. बॅट्समन नागेशच्या माध्यमातून 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 आणि संधी मिळते डीजी.
धावफलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा आणि मॅच बॉल आलाय. सुरेख फलंदाजी करतोय तो फलंदाज नागेश. मेरिटनुसार फटके खेळण्यामध्ये खरं तर यश आलंय त्याला आणि 6 धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी केल्यानंतर आम्ही का प्रथम फलंदाजी घेतली याचं उदाहरण मात्र येते पेश करतोय तो फलंदाज नागेश, गोलंदाज मयूरच्या गोलंदाजीवरती. सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने लगावलेला चेंडू हा मात्र जात एक सुरेख झेल मात्र घेतलाय तो क्षेत्ररक्षकाने. संधी मिळते DJ ऋषीला. तसेच वर्षा राजेश मोरे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक पळसधरी टीम साठी आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 43 या धावसंख्येवरती. मयुरेश टप्प्याचा चेंडू होता, करता कट करायचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाजाला मात्र काही चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाले. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर खरं तर असं वाटलं होतं की मयुरेश हा गोलंदाज कुठेतरी महागडा ठरेल की काय, परंतु एक चांगलं कमबॅक त्यांनी केलंय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते पळसधरी टीम विरोधात. काही चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव मात्र निश्चितच मिळते. या एका धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू घेऊन येणार तो गोलंदाज मयुरेश. 44 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 1 डाऊनच्या पोझिशनला आलेला साईराज मात्र आता स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याला मोठा फटका खेळावा लागेल. किमान 50 धावापर्यंत आपल्या टीमला पोहोचून देण्यामध्ये यश आणून द्यावं लागेल ते साईराजला. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू सामना करेल साईराज. ब्लॉक कॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि तिसऱ्या धावेसाठी तो बाद होतोय. दोन धावा निश्चितच मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी बाद झाला आणि खरं तर एकही धाव नव्हती तिथं 2 धावा घेतल्या आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावेच्या मदतीने पहिला इनिंगचा खेळ संपलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 46. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 47 धावांची. यानंतर माझे साथी कॉमेंटेटर आपल्याला ज्यांच्या वाणीतून सुरेख आवाज पाहायला मिळाला ते जयजी मोरे. आहे दोस्ती फाउंडेशन आणि मला वाटतं रात्रीचे सामने संपायला हवेत. यानंतरचा सामना आहे तो लवजी के फौजी विरुद्ध गोहे चिंचोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्याने नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. बघा एक
इनिंग झालेली आहे आणि नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी जो पहिला येईल त्याचा पॉझिटिव्ह विचार केला जाईल आणि जो उशिरा येईल त्याला पेनल्टी दिली जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. मी विनंती करतो लवजीच्या कर्णधाराला तसेच मी विनंती करतो गोहे चिंचवली गणेशजी पाटील यांच्या संघाला की त्याने नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर आपले दोन्ही कर्णधार पाठवावेत. तत्पूर्वी वळूयात ह्या सामन्याकडे. पळसदरीने पहिलं बोला बॉल 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 द्या. पळसदरीने नाणेफेक जिंकला आणि निर्णय घेतला फलंदाजीचा आणि खऱ्या अर्थाने त्याने 4 षटकांमध्ये 46 धावा बनवल्या आणि 47 धावांचं आव्हान हे त्याने प्रतिस्पर्धी धामणी संघाच्या समोर ठेवलेलं आहे. पाहूया काय होतो या सामन्याचा, कशा प्रकारे हा खेळ चालतो, कशा प्रकारे ही रात्र रंगते या सामन्यातून. मी विनंती करतो पंचांना की चला सामना त्वरित सुरू करून घ्या. यानंतरचा सामना लवजी विरुद्ध गोहे चिंचवली. मी पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर यायचे. मला वाटतं लवजी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. गोहे चिंचवली, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत आहेत या मैदानातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तरी आपण कृपया लवकरात लवकर आपला संघ नायक पाठवावा, अन्यथा आपल्याला या ठिकाणी दंडित केलं जाईल याची नोंद घ्या. वळूयात सामन्याकडे. 46 धावा बनवल्यात त्या पळसदरी संघाने आणि 47 धावांचं आव्हान धामणी संघासमोर ठेवलंय. पाहूया काय करतोय. सलामीसाठी धामणीकडून आले ते सलामीचे फलंदाज संतोष आणि मयुरेश. मान्य राकेशजी मुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोस्ती फाउंडेशनच्या या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जातं. कृपया आपण या व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाज कैलासचा आणि फलंदाज आहे तो संतोष. संतोषला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 23 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान आहे ते धामणी संघाकडे. पाहूया काय करतायत. लवजी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतो चिंचोली गोहे संघाच्या कर्णधाराला की त्यांनी यायचे. पाहूया सुंदर फटका, एकच धाव मिळेल. मला वाटतं संतोषने आपलं खातं खोललंय, संघाचंही खातं खोललंय. 1 धावेने 2 चेंडू झालेत पहिल्या षटकातील. हाणामारीचं षटक असतं हे. या षटकात जास्त जास्त धावा कशा कुठल्या जातील याचा विचार मला वाटतं फलंदाजांनी करायला हवं. आणि परंतु वेगवान गोलंदाज कैलासपती आज सोमवार लागलेला आहे आणि मला वाटतं त्याचा सोमवार आहे की काय हे पाहूयात त्याच्या पुढच्या चेंडूवर. खऱ्या अर्थाने सुंदर चेंडू, उसळी घेतली, शॉर्ट चेंडू टाकला. फलंदाज मयुरेशला काही समजलं नाही. कैलासचा चेंडू, निर्धाव चेंडू, पुन्हा कैलास आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू गेला फळीच्या खाळून, गोल आणि तो चेंडू पोहोचते एसटी रक्षकाच्या हातात. पुन्हा निर्धाव चेंडू. मी म्हटलंच होतं आज सोमवार आणि कैलासपतींचं वार आणि कैलास हा गोलंदाज आणि चांगली अशी सुरेख गोलंदाजी केली कैलासने. पुढचा चेंडू पाहूया, उंचावून मारलेला चेंडू काय होतोय, चौकार की षटकार. आता मात्र मयुरेशने आपलं शस्त्र बाहेर काढलं आणि जोरकस फटका मारून आपलं खातं खोललंय 4 धाव्याने आणि संघाच्या खात्यात 4 धावा. पहिल्या षटकातल्या मला वाटतं 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झालेली ती देखील 5च. अजूनही 19 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आहे ते धामणी संघाला. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय पाहूयात. सुंदर फटका लॉगॉनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक
तयारीत पहिलं षटक संपलंय असा आमच्या पंचांनी इशारा केलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 6 आणि वळूयात आपण डीजे कडे. हुशार आहे शंकर. कैलाशपतीचं हा षटक संपलं पहिलं. 6 धावा दिल्या आणि शंकराचं गाणं त्याच्यासाठी त्याने वाजवलं. आता मात्र 18 चेंडू आणि मला वाटतं 41 धावांचं आव्हान आहे ते धामणी संघाकडे. आता मात्र शांत बसून फलंदाजाला जमणार नाही. आणि आता पहिला झाला तो कैलाशपती शंकराच्या नावाचं आणि आता गोलंदाज येतोय तो नागेश. कैलाशातला नागमणी म्हणावा लागेल. कैलासने जे काम केलं 6 धावा दिल्या. आता मात्र नागेश काय करतोय तो पाहूयात. या ठिकाणी लवजी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. त्याचबरोबर गोहे चिंचोली संघाचाही कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतो प्रफुल्लजी ठोंबरे यांना की त्याने नाणेफेक करून घ्यायचे या पुढचा सामना. वळूयात नागेशकडे. पाहूया नागेश काय करतोय तो. आणि नागेशने शॉट टाकलेला चेंडू उंचावून मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि सोप्पा झेल सोडलाय. नागेशचा हा वार फलंदाजाला केला असता त्यांनी गार, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ नाही मिळाली आणि हा निर्धाव 1 धाव. पुन्हा एकदा मला वाटतं फलंदाज पुढचा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर दंडित केलाय नागेशला. बघा जर झेल पकडला असता तर होप्स वेगळं असतं गोलंदाजाचं, परंतु आता हा अवांतर चेंडू. 1 धाव वाढते. नागरी सामाजिक विकास संस्था अध्यक्ष वर्षाजी राजेश मोरे यांच्याकडून लगातार विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय पळसदरीच्या गोलंदाजांसाठी. नागेशचा पुढचा चेंडू संतोषसाठी. संतोषला अजून काही सूर्ग बसला नाही या मैदानावर. संतोष आलाय परंतु अजूनही त्यांनी मोठे फटके खेळले नाही. मला वाटतं धामणी संघाच्या खेम्यामधून येतच आहे की संतोष तूच आपला संघ वाचवू शकतोस. मोठे फटके खेळल्यास तरच आपण जिंकू शकतो. सुंदर फटका. पाहूयात काय होते ते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1च धावेवर समाधान मानायला लागेल. थोडंसं फंबल झालंय परंतु काहीच नुकसान नाही. 1च धावेवर धाव संख्या वाढते ती 1 धावेने धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 9. अजूनही मला वाटतं खूपच धावांची गरज आहे. 38 धावा हव्यात विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15 चेंडू 38 धावा. ह्या काय पाहून होणार नाहीत तर मोठमोठे फटके मारून होणार आहेत. आता मात्र काय करतोय तो पाहूया. नागेशने पुन्हा थोडासा शॉट टाकलेला चेंडू. पंचांकडे दाद मागतायत स्वेर चेंडूची, परंतु पंचांनी ती फेटाळले आणि निर्धाव चेंडू. कैलाशने जे काम सोडलं करून आणून ठेवलं तिथून चांगल्या पद्धतीने सामना नेतोय तो नागेश. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस टाकलेला लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला सरळ मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने 1च धाव. आणि मला वाटतं या ठिकाणी आता मात्र फलंदाज 1च धावेवर समाधान मानतायत. परंतु जर सामना जिंकायचा असेल तर 1-2 धावेने काही होणार नाही. आता मोठे फटके मात्र खेळावे लागतील कारण की चेंडू शिल्लक राहिले ते अवघे 13. सुंदर खाल टाकलेला चेंडू
फलंदाज तयार होता की उसली घेतोय का चेंडूने, परंतु आता नागेशने ओळखलं की उसली घेतलेले चेंडू त्यांनी मारलेत. तर आता टाकलेला हा खालचा चेंडू, निर्धाव चेंडू, 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती अवघ्या 10. नागेशने 4 धावा दिल्या आहेत. वळूयात डिझेल. मात्र समीकरण 12 चेंडू आणि 38 धावांचं. 38 धावा करायच्या असतील तर आता मात्र मोठे फटके आलेच पाहिजेत. 37 माफ करा, 12 चेंडू आणि 37 धावा. 10 धावा झाल्यात. 47 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 18.5 च्या सरासरीने या ठिकाणी 2 षटकात ज्या चिंचवली शकीनला झाल्या नाहीत, ज्या धावा 37-2 वरला 37 धावा या ठिकाणी कल्पेश जाधवला झाल्या नाहीत, त्या काय करतायत होत आहेत का धावणी संघाला पाहूयात. आणि धावणी संघाच्या फलंदाजांनी लॉंग ऑफच्या ठिकाणी उंचावून मारलेला षटकार आणि संधी मिळते डीझेला. चिंचवलीलाही 2 षटकात 37 धावा हव्या होत्या, परंतु त्या झाल्या नाहीत. आता धामणी संघाला होत आहेत का. फलंदाज आहे तो मयुरेश. मयुरेशने उंचावून मारलेला चेंडू. आता समीकरण बदललंय. आता 11 चेंडू आणि 31 धावा. गोलंदाज ओमकार. ओम या शब्दाची सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने मारलेला चेंडू, मात्र चेंडू क्षेत्ररक्षक आल्याच्या हातात आणि हा बाद होतोय. तो फलंदाज मयुरेश. धन्यवाद धन्यवाद. बघा ओमकार आलाय. ओमकारच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं ते मयुरेशने, षटकार ठोकवला. ती गोष्ट ओळखली ओमकारने आणि थोडासा आकूड टाकला, चार्ज करायला लावला फलंदाजाला आणि फलंदाजाचा झेल अगदी लॉंग ऑफच्या दिशेने सोप्पा घेतला आणि बाद केला. नवीन फलंदाज आलाय तो साईराज. साईराज नवीन फलंदाज. बघूया साई बाबांचा आशीर्वाद आहे का त्याच्या पाठीशी. ओमकार. गोलंदाज ओमकार. सामना करतोय तो साईराज. सुंदर टाकलेला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू मारलाय उंचावून. पाहूया थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडूवर आला पण अडवलं नाही आणि हा चौकार. या चौकाराबरोबर 4 धावेंनी वाढ. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 20 वर आणि अजूनही विजयासाठी 27 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 27 धावा. 9 चेंडू 27 धावांचं समीकरण. मोठे फटके खेळावे लागतील आणि ही संधी पाहूया काय करतोय तो फलंदाज साईराज. ओमकारचा सामना करेल साईराज. जे काम नागेशने केलं, जे काम कैलाशने केलं, आता ते काम मात्र
ओमकारकडून होत नाही. शॉट टाकलेला चेंडू स्लोअर टाकलेला. पाहूया हा बाईच्या स्वरूपात 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. एक धाव तर सहजरित्या होते. दुसरी धाव होते का पाहूया. 2 धावा झालेल्या आहेत. आणि अस्वेर चेंडू एक अवांतर एकूण 3 धावा. आता मात्र ओमकारला खूपच महागडा पडतोय. ओमकार जे नागेशने केलं अवघ्या 6 धावा दिल्या, त्यानंतर माफ करा कैलाशने 6 धावा दिल्या, त्यानंतर नागेशने 4 धावा दिल्या. 2 षटकांमध्ये 10 धावा झाल्या होत्या. परंतु आता हे महागड षटक म्हणावे लागेल आणि ह्या षटकाची वाट धामणी संघ पाहत होता. समीकरण बदललंय. समीकरण 24 धावा हव्यात मला वाटतं. 9 चेंडू आणि हा खूपच उंचावून टाकलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक काय करतो की चांगले क्षेत्ररक्षण केले. 2 धावा काढल्या त्या ठिकाणी आणि 9ची अशी एक अवांतर. पुन्हा 3 धावांचा बोनस. लगातार 3-3 धावांचा बोनस. मग मागे टाकला एक स्वेर अवांतर धाव. 2 धावा बाईच्या धावून काढल्या त्या 3 धावा आणि आता डिमरलो आणि दंडित केले. काय बॉलिंगच्या इकडे पंचांकडे सांगा स्कोर ना. एकूण धाव संख्या झालेली ती 26 धावा झालेल्या आहेत आणि 9 चेंडू 21 धावांची गरज आहे ती धामणी संघाला. अजूनही कोण जिंकलं नाही, अजूनही कोण पराभव झाला नाही. आता यापुढे चांगले जर चेंडू टाकले ओमकारने तर पुन्हा पळसदरी सामन्यामध्ये येऊ शकते. त्याचबरोबर चांगले फटके जर मारले फलंदाज साईराजनी तर साई बाबा आपको जरूर जरूर आशीर्वाद देगा. पुढचा चेंडू चांगला फटका. एक धाव तर सहजरित्या मिळते. पाहूया दुसरी धाव होते का. आता मात्र माघारी धाडलंय ते फलंदाज संतोषला ना. काय नाव त्याचं. संतोष सलामीला आलाय. अजूनही संतोषच्या फळीतून मला वाटतं मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत फारसे. मयुरेशने मात्र चांगली फटकेबाजी केली. त्याबरोबर आता आलेला साईराजने ही चांगली फटकेबाजी केली. आता मात्र समीकरण बदललंय. ते 8 चेंडू आणि 20 धावा. अजूनही कोणी जिंकला नाही, अजूनही कोणी हरलं नाही. पुढचा चेंडू खूपच वेळ चेंडू पंचाने दंडित केले. या गोलंदाजांनी मला वाटतं ओमकारने खूपच चेंडू टाकले आतापर्यंत. मला वाटतं त्याने टाकलेले चेंडू 7 चेंडू आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठं षटक म्हणावं लागेल हे. आता मात्र थोडासा शॉट टाकलेला चेंडू उसळी घेतोय. फलंदाज पंचांकडे दात मागतोय वाईटची, परंतु निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलले. 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19 धावा. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. सगळे प्रेक्षक जे बसले ते उभे राहिलेत, ते चाललेत, ते थांबलेत. आणि आता संतोषला काही चेंडू समजला नाही. टोपी पडली आणि हा पुन्हा निर्धाव. साईराजने 2 चेंडू निर्धाव टाकून सामन्यामध्ये पुन्हा एकदा चूरशी आणलेली आहे आणि एकूण धावा झालेल्या आहेत त्या माफ करा ओमकारने 28 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. तत्पूर्वी ऐकूयात आपण सुमधुर त्याचबरोबर धामणी संघाचा
साईराज जो चांगली फटकेबाजी करतोय, हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पाहूया काय होत का, धावबाद होतोय का इथे संतोष. आणि आता मात्र संतोषच्या खेळीचा होतोय अंत. वळूया डीजे कडे. आणि फलंदाज आहे तो साईराज. साईराज काय करतोय पाहूया. साईबाबांचा आशीर्वाद तर त्याच्याकडे आहे. तो आल्यापासून खेळात रंगत तर त्याने आणले. सुंदर चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, एकच धाव. पाहूया दुसरी होते का. साईराजला मात्र आता शांत बसावं लागेल. आणि गडी बाद होतोय. मी ओळखतोय डीजे ऑपरेटर. साईबाबांचं गाणं लावलंय आणि साईराज फलंदाजासाठी आहे. 4 चेंडू 17 धावांची गरज. 2 मोठे फटके आणि सामना खिशात. आता मात्र 3 मोठे फटके खेळावे लागतील साईराजला. साईराजने स्वतःच्या हातात स्वतःच्या खांद्यावर सामना घेतलाय. जर सामना जिंकायचा आहे तर 3 षटकार लावावे लागतील. पण गोलंदाज तेवढंच चतुर गोलंदाज श्रेयस, त्याला माहिती आहे श्रेय घ्यायचे. आहा, सुंदर चेंडू. प्रेक्षकांमधून पण आवाज येतोय की एक निर्धाव चेंडूची गरज आहे आणि ती गरज पुरवले ती श्रेयसने. आणि आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 17 धावा. अभी साईराज को साई बाबा का चमत्कार चाहिए. चमत्कार होगा तो ही हम जीतेंगे. पाहूया पुढचा चेंडू. कालपासून पळसदरी संघाचा लक फॅक्टर आहे. काल या मैदानावर पळसदरी संघ खेळला. 6 चेंडू आणि 9 धावा प्रतिस्पर्ध्याला दिल्या नाहीत आणि ते आज या मैदानात पुन्हा एकदा खेळताना दिसत आहेत. आणि आजही चांगला खेळ पाहायला भेटतोय. परंतु आलाय तो जोरदार साईराजच्या फळीतून हा षटकार. येत आहे का हेच आता धामणी संघ सांगतोय की 1 चेंडूत 11 धावा हवेत. अशक्य असं आहे पण क्रिकेट मध्ये अशक्य असं काही नाही. एक अवांतर चेंडू आणि चौकार त्यानंतरचा षटकार. परंतु श्रेयसने चांगला चेंडू टाकून हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे पळसदरी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत धामणी संघाचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. त्यानंतर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज आपण ऐकूत. मी त्यांना विनंती करतो मायक्रोफोनवर यायला. तत्पूर्वी वळूयात आपण डीजे ऑपरेटर.